स्टुडंट्स, आज जे आपण बघणार आहे तो झेड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता झेड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कशाला म्हणलं जातं? हा जो आहे स्टुडंट्स, जो ॲटम आहे, या ज्या ॲटमला सेंटरला जो आहे त्याला आपण काय म्हणतो स्टुडंट्स? न्यूक्लियस म्हणतो. हे जे सेंटरला जे आहे त्याला आपण काय म्हणतो स्टुडंट? न्यूक्लियस म्हणतो. हे जे आहे तो शेल आहे त्यालाच आपण ऑर्बिट म्हणतात. हा जो शेल आहे याला आपण स्टुडंट्स इनर शेल म्हणतो, कारण हा कसा आहे? आतल्या बाजूला आहे. आणि हा जो शेल आहे याला आपण स्टुडंट्स कसला म्हणतो? आउटर शेल, की ज्याला आपण काय म्हणतो स्टुडंट्स? व्हॅलन्स शेल म्हणतो. आता यामध्ये जे व्हॅलन्स शेल जे आहे, की ज्या व्हॅलन्स शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स जे असतात, ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला इलेक्ट्रॉन्सला काय म्हणतात स्टुडंट्स? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. मग आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय? तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे हा न्यूक्लियस आणि हा जो असणारा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे यामध्ये असणारा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्याला स्टुडंट्स झेड इफेक्ट म्हणला जातो किंवा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणला जातो. म्हणून याची डेफिनेशन, इट मेजर्स ऑफ attractive force between nucleus and valence electron is called as effective nuclear charge. हा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तो कोणत्या सिम्बॉलने डिनोट केला जातो? झेड इफेक्ट. तो कसा कॅल्क्युलेट केला जातो स्टुडंट? झेड इफेक्ट इज इक्वल टू झेड मायनस ई मायनस. आता झेड इफेक्ट म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, झेड म्हणजे अटॉमिक नंबर आणि ई मायनस म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इनर शेल. ही जी इनर शेल आहे या इनर शेलमध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते जे आहे ते म्हणलं जातं ई मायनस. ह्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून स्टुडंट्स झेड इफेक्ट कॅल्क्युलेट केला जातो. आता झेड इफेक्ट इज इक्वल टू ग्रुप, म्हणजे समजा जर झेड इफेक्ट ऑफ ग्रुप फर्स्ट बघितला तर तो स्टुडंट्स 1 येतो. झेड इफेक्ट ऑफ ग्रुप सेकंड बघितला तर तो 2 येतो. बरोबर आहे, कारण नंबर ऑफ व्हॅलन्स सेल इन्क्रीजेस होता. आता झेड इफेक्टमध्ये जर बघितलं आपण, जर पिरियडिक टेबल बघितलं तर हे जे आहेत हे ग्रुप आहेत. बरोबर आहे, हे जे वर्टिकल आहे ते ग्रुप आहे आणि हॉरिझॉन्टल जे आहे ते काय? पिरियड आहे. जर आपण हॉरिझॉन्टल अक्रॉस द पिरियड बघितलं तर हा जो झेड इफेक्ट आहे स्टुडंट, तो झेड इफेक्ट काय होतो? इन्क्रीजेस होतो. म्हणजे इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू द राईट. काय इन्क्रीजेस होतो? तर नंबर ऑफ व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस होता. आता अलॉंग द ग्रुप बघितला, समजा ग्रुप फर्स्ट असेल तर इथं नंबर ऑफ व्हॅलन्स सेल 1 1 1 असणार. त्यामुळं फ्रॉम टॉप टू बॉटम जर बघितला तर झेड इफेक्ट हा कसा असणार स्टुडंट? सेम किंवा कॉन्स्टंट असणार. ओके, त्यामुळं झेड इफेक्ट ट्रेंड्समध्ये इट इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड ड्यू टू द इन्क्रीजिंग नंबर ऑफ व्हॅलन्स सेल. आणि हा कसा आहे झेड इफेक्ट? कॉन्स्टंट फ्रॉम टॉप टू बॉटम अलॉंग दी ग्रुप स्टुडंट्स. ओके, कॉपी स्टुडंट्स. आता आपण काय बघायचे? प्रॉब्लेम बघायचं. बघा, व्हॉट इज झेड इफेक्ट फॉर अन इलेक्ट्रॉन इन द n इज इक्वल टू 2 सेल इन एन ॲटम ऑफ फ्लोरीन. आता काय घेतला? फ्लोरीनचा अटॉमिक नंबर 1 आहे, म्हणजे झेड किती दिला आहे स्टुडंट्स? 9 दिला. ओके, आता याचं आपण स्ट्रक्चर काढायचं. म्हणजे कसं काढायचं? तर हा ॲटम आहे, सेंटरला जो आहे तो न्यूक्लियस, हा जो आला तो फर्स्ट ऑर्बिट, हे जे आहे ते सेकंड ऑर्बिट. यामध्ये बघितलं तर हे 9 इलेक्ट्रॉन्स जे आहे ते 9 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन इनर शेलमध्ये जे आहे ते 2 आहे. राहिलेल्या याच्यामध्ये राहिलेले 7 1 2 3 4 5 6 आणि हे 7. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन. आता काय काढायचं आहे? झेड इफेक्ट काढायचा आहे. मग इक्वेशन माहिती आहे स्टुडंट? झेड इफेक्ट इज इक्वल टू झेड मायनस ई मायनस, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इनर शेल. आता झेड म्हणजे अटॉमिक नंबर किती आहे स्टुडंट? याचा 9 आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इनर सेल, आता इनर सेलमध्ये किती आहेत? 1 आणि 2 आहेत. म्हणजे इथं -2, म्हणजे याचा जो झेड इफेक्ट आला तो स्टुडंट्स किती आला? 7 आला. ओके स्टुडंट्स, कॉपी स्टुडंट्स. आता स्टुडंट्स सेकंड प्रॉब्लेम,
what is the Z effect for an electron in the n is equal to 3 cell in an atom of aluminum. आता काय घेतला आपण, ॲल्युमिनियम ॲटम घेतला. हा जो ॲल्युमिनियम आहे याचा ॲटॉमिक नंबर 13 म्हणजे झेड किती मिळाला स्टुडंट्स, 13 मिळाला. आता हे जे 13 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं, हा सेंटर, हा न्यूक्लियस, त्यामध्ये हे फर्स्ट ऑर्बिट, त्याच्यानंतर हे सेकंड ऑर्बिट, त्याच्यानंतर नेक्स्ट हे थर्ड ऑर्बिट. यामध्ये पहिल्यांदा जे असतात ते 2 इलेक्ट्रॉन्स आले. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आले ते 8 इलेक्ट्रॉन्स आले. 1 2 3 4 5 6 7 8 आणि राहिलेले हे जे आहेत हे स्टुडंट्स किती आले, 3 इलेक्ट्रॉन्स. आता काय करायचं, झेड इफेक्ट काढायचा आहे. मग इक्वेशन माहिती आहे, झेड इफेक्ट इज इक्वल टू काय आलं, झेड मायनस ई मायनस इनर शेल. बघा आता अटॉमिक नंबर किती आहे, 13 आहे, मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इनर शेल. आता ह्या 2 इनर शेल आहे, ही व्हॅलन्स सेल आहे. मग हे 8 आणि हे 2 किती झाले, 10, टोटल 10 आले. मग 13 मायनस 10 म्हणजे 3 आला. मग झेड इफेक्ट किती आला स्टुडंट्स, 3 आला स्टुडंट्स. कॉपी इट स्टुडंट्स. स्टुडंट्स नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, व्हॉट इज द झेड इफेक्ट फॉर अन इलेक्ट्रॉन इन द n इज इक्वल टू 3 सेल म्हणजे 3 नंबरच्या सेलमधलं इन एन ॲटम ऑफ क्लोरीन. आता क्लोरीन आहे, या क्लोरीनचा अटॉमिक नंबर सर्वांना माहिती आहे किती आहे, 17 आहे. म्हणजे इथं अटॉमिक नंबर किती आला, 17 आला. आता हे जे 17 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार, सेंटरला ॲटमच्या न्यूक्लियस, हा फर्स्ट ऑर्बिट की ज्याच्यामध्ये किती असणार, 2 इलेक्ट्रॉन्स असणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जे असेल ते सेकंड ऑर्बिट असेल की ज्या सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील. 1 2 3 4 5 6 7 8 आले म्हणजे 2 8 प्लस 10 झाले. आणि राहिलेलं जर थर्ड ऑर्बिट आहे की ज्याला आपण शेल म्हणतो त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 5 6 7. फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 आणि लास्ट ऑर्बिट आहे जो व्हॅलन्स आहे 7 आहे, त्याचा झेड इफेक्ट काढायचा. मग झेड इफेक्ट इज इक्वल टू इक्वेशन काय स्टुडंट्स आला, झेड मायनस इलेक्ट्रॉन्स इन इनर शेल. मग आता बघा अटॉमिक नंबर किती आहे, 17 आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इनर सेल हे 1 2 आणि हे 8 म्हणजे 2 प्लस 8 म्हणजे किती आला, 10. म्हणजे झेड इफेक्ट जो आला तो 7 म्हणजे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो किती आला, 7 आला स्टुडंट्स. ओके, कॉपी स्टुडंट्स. नेक्स्ट बघायचं आहे स्टुडंट्स, आयोनायझेशन एनर्जी और एन्थाल्पी. आयोनायझेशन एनर्जी आणि एन्थाल्पी हा स्टुडंट्स इम्पॉर्टंट आहे की जो पुढे आपल्याला एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी आणि एफ ब्लॉक एलिमेंटमध्ये ही प्रॉपर्टीचा डीपमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण हे बेसिक बघूया. आता फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी और एन्थाल्पी म्हणजे काय, हा जो आहे तो मोलिक्युल्स आहेत आणि या मोलिक्युल्समधला हा जो आहे तो ॲटम आहे आणि या ॲटममधला इलेक्ट्रॉन्स मला काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. मी या मोलिक्युल्समधून हा जो ॲटम आहे तो ॲटम हा आयसोलेटेड गॅसेस ॲटम घेतला. या आयसोलेटेड गॅसेस ॲटममधला हा इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केला म्हणजे यातून हा इलेक्ट्रॉन्स बाहेर पडला आणि इथं काय तयार झालं स्टुडंट्स, कॅटायन तयार झालं. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन्स जो आहे की आउटर मोस्ट ऑर्बिटमधला असणारा इलेक्ट्रॉन्स मी काय केला, बाहेर काढला. म्हणजे मला तिथं एनर्जी काय लागली, रिक्वायर्ड लागली आणि ती जी एनर्जी आहे त्याला आयोनायझेशन एनर्जी ऑर एन्थाल्पी. म्हणून आयोनायझेशन एनर्जी ऑर एन्थाल्पीचे डेफिनेशन स्टुडंट, इट इज द एनर्जी which is required to remove the electrons from isolated gaseous atom in a ground state is called as ionization energy or enthalpy. आता ही जी ionization energy of enthalpy it is denoted by I in. आता copy students. Next students, the factor affecting on ionization energy.
total the 6 factors affecting on ionization energy. The first factor is effective nuclear charge. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि आयोनायझेशन एनर्जीचं रिलेशन काय आहे तर झेड इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे जर झेड इफेक्ट जास्त असेल तर आयोनायझेशन एनर्जी स्टुडंट्स जास्त लागणार. जर झेड इफेक्ट कमी असेल तर आयोनायझेशन एनर्जी कमी. त्यानंतर सेकंड स्टुडंट्स आहे साईज ऑफ आयन्स. आता यामध्ये रिलेशन काय आहे आयोनायझेशन एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू साईज. इनवर्सली प्रोपोर्शनल टू द साईज म्हणजे त्या साईजच्या ॲटमची साईज असेल किंवा आयनची साईज असेल त्याच्या इनवर्सली प्रोपोर्शनल. जर समजा साईज जर लहान असेल तर आयोनायझेशन एनर्जी जादा, जर त्याची साईज मोठी असेल तर आयोनायझेशन एनर्जी स्टुडंट्स कमी लागते. त्यानंतर चार्ज ऑन आयन्स तुम्हाला माहिती आहे दोन चार्ज असतात. प्लस असेल तर त्याला आपण काय म्हणतो स्टुडंट्स कॅटायन म्हणतो. निगेटिव्ह असेल तर त्याला आपण काय म्हणतो स्टुडंट्स अनायन. तुम्हाला माहिती आहे स्टुडंट्स कॅटायन जे आहे की ज्या कॅटायनची जी साईज असते ती कशी असते स्टुडंट स्मॉलर. मग आता इथं काय ठरलेलं आहे जर याची साईज स्मॉलर असेल तर साईज कसा आयोनायझेशन एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द साईज. स्मॉलर म्हणजे इथं आयोनायझेशन एनर्जी काय असणार स्टुडंट्स हाय लागणार. अनायन मध्ये कसं आहे याची जी साईज असते ती कशी असते स्टुडंट लार्जर आहे. मग साईज लार्जर म्हणल्यावर हे इनवर्सली प्रोपोर्शनल आला आयोनायझेशन म्हणजे इथं आयोनायझेशन एनर्जी काय लागणार स्टुडंट्स लो लागणार. त्याच्यानंतर नेक्स्ट हाफ फील्ड आणि कंप्लीट फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. जर समजा P3 असेल, P6 असेल, D5 असेल, D10 असेल त्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी स्टुडंट हाफ फील्ड आणि कंप्लीट फील्डची नेहमी आयोनायझेशन एनर्जी स्टुडंट्स हाय असते. नेहमी यू शुड ऑलवेज रिमेंबर. त्यानंतर टाईप ऑफ सेल तुम्हाला माहिती आहे आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये बघितलेलं आहे एस पी डी एफ. एस हा जवळचा असतो त्यामुळे तिथं आयोनायझेशन एनर्जी जादा लागणार. त्यानंतर पी त्याच्यानंतर डी आणि एफ सगळ्यात जास्त आयोनायझेशन एनर्जी कशाला लागणार स्टुडंट्स एसला. त्याच्यानंतर कमी पी डी आणि सगळ्यात कमी एफ. आता शिल्डिंग इफेक्ट हे बघितलेलं आहे पॉईंट्स ओके. आता शिल्डिंग इफेक्ट दोन प्रकारचा असतात एक पुअर शिल्डिंग इफेक्ट आणि दुसरं जे आहे ते स्ट्रॉंगर शिल्डिंग इफेक्ट. आता पुअर शिल्डिंग इफेक्ट आणि स्ट्रॉंगर शिल्डिंग इफेक्ट तुम्ही बघितलेला आहे. जर पुअर शिल्डिंग इफेक्ट जर असेल तर तिचं आयोनायझेशन एनर्जी कशी लागणार स्टुडंट्स हाय लागणार आणि स्ट्रॉंगर जर असेल तर तिचं काय लागणार स्टुडंट्स लो आयोनायझेशन एनर्जी लागणार. स्टुडंट्स कॉपीड स्टुडंट्स नेक्स्ट अप सम फॅक्टर्स. आयोनायझेशन एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मेटॅलिक नेचर. आता मेटॅलिक नेचरमध्ये माहिती आहे मेटल्समध्ये आपण इलेक्ट्रॉन्स याच्यावर लिहिलं तर बेसिसवर जर केलं तर काय करतात इट लुजेस इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स काय करतात लुजेस करतात. सर्वांना माहिती आहे फर्स्ट ग्रुप आणि सेकंड. आयोनायझेशन एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल. थर्ड आयोनायझेशन एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रिड्युसिंग पॉवर. रिड्युसिंग म्हणजे काय स्टुडंट्स इट गेन द इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स घेतात रिड्युसिंग पॉवर म्हणजे आयोनायझेशन एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मेटॅलिक नेचर, इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रिड्युसिंग पॉवर. कॉपीड स्टुडंट्स.